हातात जातोय खूप चांगला चेंडू. काल सुद्धा शॉर्ट ऑफ लक चेंडूवरती बऱ्याचशा विकेट मिळाल्या होत्या. काल उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहिलं आणि कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक सुद्धा पाहिलं होतं. अत्यंत उत्तम दर्जाचा खेळ. कित्येक सामने टफ फाईट रूपात आपण शेवटच्या चेंडूवरती गेलेले पाहिले. या वेळेला चेंडूला कट केलाय. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत आणि खणखणीत असा चौकार. सुरुवात केली होती. आज सुद्धा आई एकविरीच्या गीताने त्यांनी सुरुवात केलेली आहे. खूप चांगला डीजे कालच्या दिवसात वाजवला. डीजेच्या तालावरती कित्येक खेळाडूंना आणि प्रेक्षकांना अक्षरशः नाचवलं होतं त्यांनी. आज सुद्धा तीच सुरुवात आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू नंबर 3 पुढचा शॉर्ट पिच चेंडूचा होता. चेंडूला स्क्वेअर केलाय. चेंडू चाललाय सरळ कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत असा चौकार. जे मास्टर चौकार येतोय. दुसरा चौकार या पहिल्या ओव्हर मधून आपण बघतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना फलंदाज यावेळेला आडव्या बॅटने केला. क्षेत्ररक्षक आहे 30 गजच्या दायऱ्यामध्ये स्क्वेअर लेग वरती खूप चांगले फिल्डिंग करतो. त्या ठिकाणी एक धाव मिळेल, परंतु त्याच दरम्यान एक चोरटी धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. सलामीर आपण बघतोय सुजल आणि त्या ठिकाणी सुधीर अशी दोन्ही खेळाडू आहेत आणि त्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बनताना पाहतोय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिले षटक प्रगती पथावरती असताना 5 चेंडूंचा खेळ संपला. अंतिम चेंडू असेल षटकामधून. गोलंदाज या ठिकाणी आहेत प्रतीक. अंतिम चेंडू घेऊन यावेळेला आडव्या बॅटने केलाय. क्षेत्ररक्षकाला चकवलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत असा चौकार. 4 धावा. चौकार लगावले गेले. 2 चौकार आपण, एक चौकार आपण कव्हरच्या दिशेला होता, एक थर्डमॅनला आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अशी चौफेर बॅटिंग या ठिकाणी केले. फलंदाज अर्थात त्या ठिकाणी सुजल खेळतोय 9 धावसंख्येवरती आणि 4 धावसंख्येवरती असेल तर सुधीर 4 धावसंख्येवर खेळतोय. स्ट्राईक वरती आता फलंदाज आहे तो म्हणजेच सुजल. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन येताना आपण बघतोय विकासला पहिल्या चेंडूवरती एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. शॉर्ट फाईन लेग वरती चेंडूला पकडला जातोय आणि त्यामध्ये 1 धाव मिळतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 14 वरती पोहोचते. जेथे दुसरं षटक प्रगती पदावरती विकास गोलंदाजी मार्क वरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली तर शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हर वरती एक मिड ऑफ कव्हर वरती क्षेत्ररक्षक, मिडॉन वरती क्षेत्ररक्षक आपण बघतोय. थर्ड मॅन आणि फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला आहे.
यावेळेचा फटका चांगला आहे, लॉंग ऑफ वरती 20 सेफ मध्ये केला आहे. वन बाउन्स फिल्डिंग होतोय, त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव मिळेल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या 15 वरती पोहोचले, ज्यामध्ये सुधीर हा 5 धावसंख्येवरती खेळतोय, तर एका बाजूला 2 चौकारांनी सुजळ याची धावसंख्या आपण बघितली तर 10 धावसंख्येवरती आहे. 10 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय षटक नंबर या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावरती आहे. धावंसे आणि डाली यांच्या मधील हा सामना सुरू असताना आजच्या दिवसातला पहिला प्रारंभिक सामना होतोय. कुणबी चषक 2026 पर्व पहिलं अत्यंत उत्तम आणि दर्जेदार आणि नियमाने भरून सर्व असलेले हे चषक आहे. यावेळेला चेंडूला दिशा दिली होती. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय. एक धाव मिळेल, एका धावीच्या मदतीने धावसंख्या वाढतोय, ती म्हणजेच 16 वरती. एका धावेने धावसंख्या अर्थात सुजलची येतोय ती 2 चमकाराच्या मदतीने 11 वरती तो खेळतोय. 3 एकेरी धावा आतापर्यंत त्यांनी जमवल्या, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. पुढचा चेंडू विकासचा यावेळेला उंच हवेत खेळलाय. निर्मनुष्य क्षेत्र जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे अशा क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू पडलाय, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. सुधीर आणि त्या ठिकाणी सुजल हे दोन्ही फलंदाज अत्यंत उत्तम फलंदाजी करतात, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये जर पाहिला तर सुजल अत्यंत तेज आहे. डेंजर झोनच्या दिशेला तो नॉन स्ट्राईकच्या दिशेला धावला होता. 2 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या 18 वरती पोहोचलेली आहे. 18 धावा धावफलकावरती लागतात. यावेळेला खराब चेंडू, फायदा उठवलाय, हुक केलाय चेंडूला, सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. काल सुद्धा आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये दुसऱ्या षटकामध्ये नो चेंडू पडला होता, भीमर होता आणि त्यामध्ये काल सुद्धा फ्री हिट होते. कालच्या दिवसामध्ये काही गोलंदाज भीमर चेंडू टाकल्यामुळे बाद सुद्धा झाले होते आणि थ्रो गोलंदाजी तर आज स्पर्धेमध्ये चालत नाही आहे. काल सुद्धा 2 गोलंदाजांना बाद केले होते. अत्यंत चांगला फटका फ्री हिट वरती कार्पेटच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा स्ट्रोक येतोय. कार्पेटने चेंडू गेला होता, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे, तो फिल्डिंग करतोय, तोपर्यंत 2 धावा आणखीन मिळतील सुधीरला आणि 2 धावाच्या मदतीने एकूण धावसंख्या येतोय ती म्हणजेच 25 वरती. 25 रन, नो लॉस. अत्यंत उत्तम दर्जाची बॅटिंग दोन्ही फलंदाजाकडून होतोय. गोलंदाज विकास पुनश्च एकदा राईट हँड ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता, आडव्या बॅटने खेळलाय, खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय, परंतु काय फिल्डिंग होतोय, जबरदस्त, लाजवाब. टाळ्या झाल्या पाहिजे या फिल्डिंगसाठी, कारण या अशा बांधावरती आणि अशा शेतीतल्या मैदानावरती फिल्डिंग करणे सोपी गोष्ट नाही आहे. 1 हँडेड चेंडू पकडला आणि त्याच दिशेने तो फेकून दिला होता. जबरदस्त एफर्ट लावले या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. 2 षटकांची समाप्ती होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावांच्या धावगतीने इथे 26 धावा उभा केल्यात. सलामीर सुजल आणि सुधीरच्या माध्यमातून प्रति षटक 13 धावा आपण बघतोय. काल सुद्धा आपण पाहिला होता पहिल्या विकेटसाठी खूप चांगल्या पार्टनरशिप झाल्या होत्या कालच्या मॅच मध्ये. आज सुद्धा या पहिल्या मॅच मध्ये पार्टनरशिप बघा, 26 धावांची पार्टनरशिप होतोय. या पार्टनरशिप खूप महत्वाच्या असतात. कालच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट स्कोर जर पाहिला तर 77 धावा कालच्या दिवसामध्ये उभ्या केल्या होत्या. सर्वोत्कृष्ट धावसंख्या. पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पाणी घेऊन जाईल. जार काला नाहीये.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावसंख्या धावफलकावरती लागले. खूप चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बनतो दोन्ही फलंदाजांमध्ये. प्रति षटक 13 धावांनी 26 धावा बनवल्यात. सर्व संघाने याची नोंद घ्यायची. आपला 12वा खेळाडू फक्त मैदानात पाणी किंवा बॅट घेऊन येईल आणि 11 मधून कुठलाही खेळाडू मैदानामध्ये येणार नाहीये याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. काल बऱ्याचशा पेनल्टी सुद्धा दिल्या गेल्या, कारण आपण मैदानात अपशब्द वापरत असतो आणि ते अपशब्द आपल्याला माहिती आहे. एक चांगला दर्जाचं क्रिकेट या रोहा तालुक्यामध्ये खेळवण्याचा प्रयत्न कुणबी समाजाच्या माध्यमातून केला जातोय. खेलू धमाल अर्थात या असोसिएशनचे अध्यक्ष, या मंडळाचे अध्यक्ष, कुणबी समाजाचे अध्यक्ष खेलू धमाल यांचं आगमन होतंय. काल संपूर्ण दिवस या ठिकाणी त्यांनी कामगिरी पाहिली होती. असे खेलू धमाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कुणबी समाज अध्यक्ष, आपलं आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सक्षम गोलंदाजी मार्गावरती षटक नंबर 30 प्रगती पथावरती आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू येतोय सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला, परंतु फिल्डिंग काय आहे, जबरदस्त फिल्डिंग करतोय. वन बाउन्स स्पेंड केला चेंडू, चेंडूची वेट केला होता आणि त्यानंतर बांधावरती अगदी जाल पैरून बसला होता. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पकडतोय, मात्र एक धावेने धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजेच 27 वरती. आहा, काय चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय. वेगाचा होता, गतीचा होता, द्रुतगती होता, एक्सप्रेस चेंडू आपण बघितला. खूप वेग या चेंडूवरती आणि बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क येत नाहीये. चेंडू डॉट जातोय, निर्धाव जातोय, बिंदी जातोय. पुन्हा एकदा सक्षम गोलंदाजी मार्कवरती समोरती असणारा सुजल हा फलंदाज जो 2 चौकारनेसे खेळतोय 11 धावसंख्येवरती. त्यांनी चेंडूचा सामना केला आतापर्यंत 7 चेंडूचा. तर दुसऱ्या बाजूला आपण 2 चौकारनेसे या ठिकाणी सुधीर सुद्धा अत्यंत चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेला उडवलाय हवेतून चेंडू, बिग बिग हाय अँड हँडसम बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मदतीने धावसंख्या एकूण वाढतोय, ती म्हणजेच 34 धावसंख्येवरती. चौथा चेंडू असेल यावेळेला चेंडूला दबोचलाय. त्या ठिकाणी कव्हर रिजन मधून चेंडू चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग करतोय. चेंडूला अडवलाय त्या ठिकाणी आणि या दरम्यान 3 धावा मात्र दोन्ही फलंदाजांनी पलून पूर्ण केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि तालमेल या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. पार्टनरशिप मात्र पहिल्या विकेटसाठी बघा 37 धावांची पार्टनरशिप झाली. कुठलीही रणनीती सक्सेस होत नाहीये. अपोजिट संघाने ज्या ठिकाणी टॉस जिंकला, धामन सई या संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला, परंतु पहिल्या विकेटच्या तलाशमध्ये आहे, प्रतीक्षेमध्ये आहे तो त्यांचा कॅप्टन, परंतु विकेट मात्र आतापर्यंत दिली जात नाहीये. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू खूप चांगला आहे. थोडंसं ऑफ कटर चेंडू टाकला होता, आडव्या बॅटने खेळायचं होतं, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू तिथेच पडतोय. विकेट किपरने चेंडूला उठवलाय, परत गोलंदाजच्या हातात दिलाय, परंतु कुठली धाव येत नाही. स्कोर बोर्ड जैसे ते 37 वरती. 2.5 36 धावा धावफलकावरती लागल्यात. माफ करा, या बैलाला आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु नसीब बघा, नसीबाची साथ नाही आहे. तिकडे प्रयत्नांची पराकाष्ठा केली होता. चेंडू वीज पुरवठा तारेला लागला आणि तो तिथून झेल मात्र
सुटलेला पाहायला मिळतोय बघा. प्रयत्न जरूर होते, बांधावरून अक्षरशः उडी मारून त्या झेलवरती जायचा प्रयत्न केला, परंतु इथे आपण पाहतोय दोन धावा आल्यात. सुधीर हा चेंडू एकूण 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 39 धावा दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. कालच्या मानाने उष्णता आज सुद्धा तशीच असेल. खेळाडूंनी पाण्याची व्यवस्था अगदी चांगली त्या ठिकाणी खेळाडूंसाठी केलेली आहे. नथुरामजी बाकाडे साहेब आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. शरदजी कदम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नरेशजी भोसले साहेब सुद्धा उपस्थित आहेत. सादेवजी यांना विनंती असेल आपण आपल्या शुभास्ते पुढील सन्मान घ्यायचा. महादेव सालवी आपल्याला विनंती असेल आपण पुढील सन्मान या ठिकाणी घ्यायचे, स्वागत घ्यायचं आहे. अर्थात महादेव सालवी यांच्या शुभास्ते स्वागत होईल. शरदजी कदम यांचा आज स्पर्धेला उपस्थित राहिलेले शरदजी कदम यांचं आपण स्वागत घेण्याची विनंती करतोय. आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेमध्ये आपण एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतोय. उबदार शाल आणि पुष्पगुच्छ अर्थात महादेव सालवे यांच्या शुभ हस्ते शरदजी कदम यांचा सन्मान होतोय, स्वागत होत आहे. शरदजी कदम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर मी शिवाजी मुटके यांना विनंती करेन की पुढील स्वागत सन्मान आपण घ्यायचा आहे आपल्या शुभ हस्ते. सन्माननीय नरेशजी भोसले साहेब यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शिवाजीजी मुटके साहेबांच्या शुभ हस्ते नरेशजी भोसले साहेबांचं स्वागत आणि सन्मान होईल. षटक नंबर 4 प्रगती पथावरती पहिला चेंडू डॉट होता. दुसऱ्या चेंडूवरती खेळला क्षेत्ररक्षक लॉंगापचा. वाह, वेल कॅच ऑफ द डे. जबरदस्त क्षेत्ररक्षक रनिंग कॅच पकडलाय आणि इथे मात्र पहिला फलंदाज चौथ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी सुजल बॅक टू द पॅव्हिलियन. आर्यन रटाटे हा क्षेत्ररक्षक होता आणि श्रीकांत सर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी दिले जातोय. श्रीकांत सर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेला लॉफ केलाय क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा रटाटे. वाह, दुसरा बॅक टू बॅक दुसरा झेल. दिनेश रटाटे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी आपण बघतोय. टीम झेल घेते लागोपाठ 2 विकेट या ठिकाणी कमावलेत. गोल्डन डकचा मानकरी ठरलाय. अर्थात आलेला राज हा गोल्डन डक वरती बांधून परततोय. डीजे
आणि त्यानंतर नवीन फलंदाज आलाय तो म्हणजेच सिद्धू मैदानात येतोय. लागोपाठ 2 विकेट आणि हॅट्रिक वरती. काल एक हॅट्रिक झाली होती, आता मात्र पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज. काय चेंडू, जबरदस्त वेग. आणखीन श्रीकांत घाटुल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मधून एकूण 300 रुपये. सुयोग रटाटे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. त्या आर्यन या खेळाडूसाठी या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. यावेळेचा चेंडूला खेळलाय, बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि रनआउटची संधी होती. एक शॉट रन त्या ठिकाणी पंचाने दिलेले आहे, म्हणजे एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजेच 40 वरती. काल सुद्धा एक धाव आपण पाहिली होती, दुसरी धाव घेताना त्या ठिकाणी एक शॉट धाव होती. काल सुद्धा पंच अगदी निष्णांत पंच आहेत. काय लक्ष आहे बघा पंचांचं त्या ठिकाणी. अत्यंत उत्तम आणि दर्जेदार पंचगिरी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन 5 चेंडूंचा खेळला आतापर्यंत या ओव्हर मधून संपला. 1 धाव खर्च केले आणि 2 गड्यांना माघारी पाठवले. गोलंदाज अर्थात आहे प्रतीक गोलंदाजी मार्क वरती. आडव्या बॅटने केला चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र झेल सुटलाय. लॉंगांचा क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या रूपात सुधीर. बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट. आहे अर्थात बाला घाटवल अर्थात प्रतीक घाटवल यांच्याकडून प्रतीकसाठी पारितोषिक आलेलं आहे. बाला यांच्याकडून 100 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघा रक्कम वाढतोय. जे प्रेक्षक आहेत ते अगदी YouTube वरती जोडलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षिसांची अक्षरशः खैरात केली जातोय आणि त्याला फिल्डरची साथ आपण बघतोय. काय जबरदस्त फिल्डिंग. शेल सुटला होता परंतु विकेट सुद्धा खूप महत्वाचा होता, कारण त्या ठिकाणी सुधीर सारखा फलंदाज बाद झालाय. इथे फटका चांगला आहे, पॉवरफुल आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून मस्तकावरती दस्तक देणारा हा शानदार षटकार. धावा धावफलकावरती लागला. 4थं षटक प्रगती पथावरती असताना 47 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. आतिशच्या बॅट मधून षटकार आलाय. त्यानंतरचा हा चेंडू थोडासा स्लोवर वन केला होता, गती परिवर्तन केलं होतं. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू डॉट जातो विकेट किपरच्या हातामध्ये. षटक नंबर 4 अर्थात 5वं सुरू झालेलं आहे. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फ्लाइट टाकला होता. चेंडूला परकला आडव्या बॅटने. मिड विकेटला खेळला क्षेत्ररक्षक आहे, मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त 2 धावा या ठिकाणी मिळवल्यात. 2 धावीच्या मदतीने 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 49 धावा आणि चेंडू संपले ते आतापर्यंत आपण बघतोय या ओव्हर मधून 2 चेंडू संपलेला आहेत. 5वं षटक सुरू असताना आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती. काल सर्वात जास्त स्कोर 77 धावांचा उभा केला होता. काल काही सामने चेस झाले, काही डिफेंड झालेले आपण बघितले. यावेळीचा चेंडू आपण बघतोय लेग कटर पद्धतीने टाकला. स्लोवर वन होता आणि त्याचबरोबर आपण बघतोय फ्लाइट डिलिव्हरी होती. चेंडू मात्र डॉट जातोय, निर्धाव जातोय, बिंदी जातोय.
4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 5वा चेंडू यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर होता, पण सरळ त्या ठिकाणी सांगतात की हा वाईट आहे. धावसंख्या 50 वरती पोहोचतोय. पहिल्या मॅच मध्ये 50 धावा. काल मात्र पहिला मॅच आपण बघितला होता, त्या पहिल्या मॅच मध्ये 60 धावा झाल्या होत्या. यावेळेला आपण बघतोय चेंडू मात्र अत्यंत सुंदर आहे. डॉट येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. 50 धावा आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अंतिम चेंडू. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. योगेश गोलंदाजी मार्कवरती. पुढे सरसावून खेचून आणला होता. षटक संपतोय 5वं. वाह, जबरदस्त लाजबाब षटक संपलंय. परंतु कालच्या मानाने पहिल्या मॅच मध्ये 60 धावा झाल्या होत्या आणि आज मात्र पहिल्या मॅच मध्ये 50 धावा झालेल्या आहेत. काल 61 धावांचं लक्ष्य, आज 10 धावांनी कमी लक्ष्य पहिल्या मॅच मध्ये. तारीफ करावी लागेल या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या संघाची. धामनसई या संघाने उत्तम दर्जाची गोलंदाजी आणि साजेच क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यामुळे कालच्या मानाने आजच्या पहिल्या मॅच मध्ये कमीत कमी धावावरती प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचं सहकार्य मिळालं. अर्थात सुधीरची विकेट त्यासाठी रनआउट ज्या पद्धतीने तो बाद झाला त्याचा नक्कीच तो बाद झाल्यामुळे धावा कमी झाल्या, परंतु तेवढीच तारीफ करावी लागेल पूर्णपणे क्षेत्ररक्षकांची, ज्यांनी उत्तम दर्जाचा खेळ दिला. संपूर्णपणे 100% या क्रीडांगणावरती त्यांनी दिलं आणि आपल्या संघासाठी ती कामगिरी केली. एकूण 50 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 51 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलेलं आहे. अर्थात ते लक्ष्याचा पिछा करताना, अर्थात पाठलाग करताना सामना चेस होतो की डिपेंड होतो हे सुद्धा आपण दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूया एक जबरदस्त आवाज जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुंजतोय आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, ज्या अगदी खूपच मोठ्या स्पर्धा ज्या ठिकाणी असतात अशा ठिकाणी आपल्या अलिबाग तालुक्याचा आवाज आणि संपूर्ण रोहाचे प्रेक्षक या आवाजाचे वेडे आहेत. असा आवाज म्हणजेच यासिन मर्चंट, मॅन फ्रॉम नवगाव अलिबाग यांच्याकडे आपण जाऊया. मायक्रोफोन वरती बदल होतोय. ओर टू यासिन मर्चंट. धन्यवाद संजय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं मी पुन्हा एकदा शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस अर्थात अंतिम दिवस आणि आपण पाहताय कुणबी चषक 2026. एक सुंदर स्पर्धा, नेट की स्पर्धा, सुनियोजित आणि सुंदर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या गावातील अर्थात पिंगळसई गावातील प्रतिष्ठित, त्याचप्रमाणे बुजुर्ग आणि अनुभवी सर्व मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहत आहात. आपल्या मुलांचा खेळ, आपल्या संघांचा खेळ आणि आपल्या पंचक्रोशीतील या सर्व टीम्सचा खेळ याची देही, याची डोळा पाहण्यासाठी त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. काल सुद्धा या व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित होते आणि आज सुद्धा अगदी सकाळपासून सर्व मान्यवर आणि सर्व बुजुर्ग व्यक्ती, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. मी या सर्व कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिला सामना आपण पाहतोय. धामणसई विपक्ष मढाली या दोन संघादरम्यान हा पहिला सामना सुरू आहे आणि निर्धारित 5 षटकांचा हा सामना असेल. सन्माननीय श्रीकांत जी घाटवळ यांच्यातर्फे कॅश प्राइज आलेला आहे. या पहिल्या 2 फलंदाजांमध्ये पहिला षटकार मारणाऱ्या खेळाडूला इथे 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. तर 5 षटकांचा सामना आणि 51 धावांची गरज. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय प्रतीक निकम आणि त्यांचे साथीदार योगेश निकम. दोन्ही
दोन्हीही सख्खे बंधू सख्खे भाऊ आपण पाहतोय खेळतायत. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा असे अनेक भावांच्या जोड्या पाहिलेल्या आहेत. स्टीव वॉ आणि मार्क वॉ आहेत तर तुम्हाला ठाऊकच आहे. इरफान पठाण आणि युसुफ पठाण हे सुद्धा ठाऊक आहे. परंतु न्यूझीलंडची सुद्धा एक जोडी होती, जेफ क्रो आणि मार्टिन क्रो, हे सुद्धा आपल्याला ठाऊकच असेल. त्याचप्रमाणे हार्दिक पांड्या असेल, कृणाल पांड्या असेल, अशा अनेक भावांच्या जोड्या खेळत असताना आपण नेहमीच पाहिलेल्या आहेत. येस, सामना सुरू होतोय. ओहो, पहली ही गेंद पर आओ देखा ना था, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद, दर्शक दीर्घा में क्या कमाल की शुरुआत, धमाकेदार शुरुआत. छक्के के लिए 100 रुपए का इनाम यहां पे आता हुआ. आपण या मॅच मध्ये अगदी घुसणार आहोत, कारण मॅच सर्वात महत्वाची असेल. पारितोषिक येतील जातील. चलिए दोस्तों, मैं फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा. मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस खूबसूरत मैदान पर. नेचुरल विकेट यहां पे मुहैया करवाई है, क्योंकि अक्सर हमने देखा है कि सीमेंट विकेट होती है, मगर यहाँ पे मेहनत की गई है एक नेचुरल विकेट बनाने के लिए. जी हाँ, इसमें तब हवा में गेंद और बाल बाल बच गए. तकदीर का सहारा, क्योंकि सीधे बल्ले से खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया था. बहुत देर तक गेंद हवा में थी, मगर बैकवर्ड पॉइंट के फील्डर थोड़ा सा दूर थे और इसी वजह से उस गेंद तक नहीं पहुंच पाए. ऊपर वाले का शुक्रिया अदा किया होगा, बल्लेबाज ने दुआ की होगी और ये देखिए उनकी दुआ सफल होती हुई. 7 रन स्कोर कार्ड पर. हालांकि पहली गेंद पर छक्का जरूर आया, मगर उसके बाद गेंदबाज ने भी परेशान किया है. आहा, वेरी वेल डन, वेरी वेल डन. क्या कमाल की गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाज. सुजल की जितनी तारीफ करे उतनी कम. देखिए, पहली गेंद पर जब छक्का आता है ना, तो कमबैक करना आसान नहीं होता. हमेशा देखा जाता है कि वो ओवर बहुत ज्यादा बड़ा होता है, मगर यहाँ पे सुजल ने कारनामा अंजाम दिया है. अपनी कलात्मक गेंदबाजी का प्रदर्शन किया है. ये देखिए, यहाँ पे भी एक ही रन था, मगर सही जज नहीं कर पाए उस गेंद को, और इसी वजह से जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे 2 रन खर्च कर बैठे. देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 9 रन. कैन यू बिलीव इट? देखिए, ऐसा नजारा बहुत कम देखने को मिलता है. जहां पे पहली ही गेंद पर आया था छक्का, उस वक्त मुझे भी लगा था कि ये ओवर में कम से कम 14-15 रन तो आ ही जाएंगे, मगर नहीं. सुजल ने कमबैक किया है. सुजल ने यहाँ पे पुनरागमन किया है अपने आत्मविश्वास के बलबूते पर. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, क्योंकि पहले ओवर की समाप्ति के बाद मात्र 9 रन स्कोर कार्ड पर. देखिए, जीतने के लिए 51 रनों की जरूरत, अर्थात 30 गेंदे और 51 रन. हर ओवर में तकरीबन 10 के औसत से रन बनाने होंगे. 10.20 के औसत से रन बनाने हैं. और पहले ओवर में जब 30 गज का दायरा मौजूद है, उस वक्त अगर 9 रन आप खर्च करते हो ना, तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी, मेरे ख्याल से बहुत ही शानदार गेंदबाजी रही सुजल की. इस बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं. अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके सिद्धू. 24 गेंदे और 42 रनों की जरूरत है. यहां से भी मैच जीता जा सकता है. इसी आत्मविश्वास के साथ आपको गेंदबाजी करनी होगी. जिस तरह से सुजल ने गेंदबाजी की है, उस तरह से अगर यहाँ पे गेंदबाजी होगी सेकंड ओवर के पावर प्ले के खेल में, तो फिर अलग कुछ देखने को मिलेगा. मगर ऐसा नहीं है. बल्लेबाज की सोच अलग, बल्लेबाज के विचार अलग. जैसे ही देखा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद है, बैकफील्ड पर गए, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया, खेल दिया उसे डीप बैकवर्ड, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार 6. सामना धामणसई बी आणि गावठाण
दोन्हीही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत असतो. इथे थोडासा उशीर झालाय. आहा, कैच टपकने का मौका था. आज ऊपर वाले से सही मायनों में दुआ करके आए हैं. किसी का आशीर्वाद यहाँ पे काम आता हुआ. एक आसान सा कैच था. हालांकि गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी स्लोवर वन थी. बल्लेबाज परख नहीं पाए थे. पहले ही शॉट खेल गए. गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया और विकेट कीपर के हाथों से गेंद छिटक गई. जीवन दान, नई जिंदगी यहाँ पे स्ट्राइक एंड के बल्लेबाज योगेश निकम को मिलती हुई. वेरी वेल डन योगेश, क्या किस्मत पाई है. और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है किस्मत भी अक्सर बहादुरों का साथ देती है. बहादुर बल्लेबाज है योगेश, क्योंकि जिस तरह से उन्होंने बेझिझक छक्के लगाए हैं ना, उनकी तारीफ तो बनती है. पहली गेंद पर छक्का आया था और इस ओवर में भी एक छक्का हमें देखने को मिला है. 14 रन बनाकर खेल रहे हैं योगेश निकम. मात्र 7 गेंदों का सामना किया है. प्रतीक निकम ने अपने साथी बल्लेबाज को अच्छा सपोर्ट किया है, साथ दिया है. 2 गेंदों पर 2 रन बनाकर स्ट्राइक एंड पर इस मरतबा प्रतीक निकम. लागोपाठच्या 2 चौकारांसाठी 2 चौकार असतील. लागोपाठच्या 2 चौकारांसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. श्रीकांत जी घाटवळ यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम अपने जोन में चले जाते हैं, क्योंकि ये मैच बहुत ही मजेदार होने वाला है. मैच को बनाना है. आहा, ये देखिए, इस तरह की अगर गेंदबाजी करेंगे तो मैच बनेगा, मगर थोड़ी सी गलती. हालांकि मैं इस मरतबा विकेट कीपर को बिल्कुल दोष नहीं दूंगा, क्योंकि विकेट कीपर की सोच सही थी. मौका था, मौके को ताड़ना चाहिए था, मगर उनका निशाना गलत हुआ और इसी वजह से बल्लेबाजी बच गए और 1 रन भी यहां पे मिला है. इन 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है. 19 गेंदे और 34 रनों की जरूरत. जी हाँ, इसमें तो हाफ ट्रैकर गेंद दिया अक्रॉस द लाइन, ताकत के साथ खेला हुआ ये शॉट डीप मिड विकेट में. फिर से एक बार थोड़ी सी मिस फील्डिंग देखने को मिली. फंबल हुए वहां के खिलाड़ी, उसका फायदा मिलेगा बल्लेबाजों को. जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे फिर से एक बार 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं. 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 19 फॉर नो लॉस. सेकंड ओवर इन प्रोग्रेस. इस बीच दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है. अब 18 गेंदें बची है और 32 रनों की जरूरत. देखिए, हर ओवर में जो 10.20 का औसत यहाँ पे जरूरी था, उसे तो मुकम्मल कर लिया है, पूरा कर लिया है. मगर यहाँ पे ये मगर इंपॉर्टेंट है, ये लेकिन इंपॉर्टेंट है, क्योंकि अब 30 गज का दायरा हट चुका है. 30 गज का दायरा हटने के बाद अब आसानी के साथ बड़े स्ट्रोक नहीं आ सकते, क्योंकि सीमा रेखा के नजदीक आपका कैच पकड़ने के लिए फील्डर तैनात रहेंगे. देखिए, एक डीप स्क्वायर लेग में फील्डर है और उसी के साथ एक डीप मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन, उसके साथ एक लॉन्ग ऑफ भी हमें नजर आता हुआ, और एक खिलाड़ी तकरीबन डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में भी तैनात है. 30 गज के दायरे के अंदर देखिए, बिहाइंड द विकेट शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, और उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट, और डीप कवर में भी एक फील्डर तैनात है. शॉर्ट मिड विकेट में एक फील्डर, तो मजा आएगा. अब यहां से अगर एक ओवर नपातुला घटता है तो फिर बल्लेबाजों के ऊपर भी प्रेशर आ सकता है, क्योंकि पहले 2 ओवर में आए हैं मात्र 19 रन. पहले ओवर में 9 और इस ओवर में अर्थात दूसरे ओवर में 10, कुल मिला के 19 रन आ चुके हैं. यानी बल्लेबाजी करने वाली टीम, अगर मैं कहूं, थोड़ी सी पिछड़ रही है तो गलत नहीं होगा. जी हाँ, नए गेंदबाज आए हैं. राज, हो राज ने पहली ही गेंद पर राज किया है. इस विकेट के ऊपर पहली ही गेंद पर रन आउट के
पहली जोड़ी जो बहुत ही अच्छी जम रही थी उन्हें तोड़ा है। रनआउट के रूप में क्यों ना हो, यहाँ पे विकेट आया है। जी हाँ, इस दबाव देखा ना था, खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, मगर कमाल का कैच, धमाल मचाता हुआ शानदार लाजवाब छन्ने डाद। ये देखिए जिस तरह से जज किया था उनकी तारीफ बनती है। बैक टू बैक और एक बल्लेबाज मैदान से बाहर। भैरवनाथ धामनसे या संघाचा कॅप्टन आहे श्रीकांत राठोड, अर्थात दोन्ही कॅप्टन आहेत आणि सन्मान्य मान्यवरांच्या शुभास्ते टॉस होतोय। कॉल फॉर धामनसे या संघाचा कॅप्टन, टॉस कॉल छापा आणि या ठिकाणी अभिनंदन, आपण टॉस जिंकलेला आहे। काय घेण्याचा निर्णय केलाय आज? ही स्पर्धा आहे तर डिसिजन पेंडिंग आहे, परंतु या स्पर्धेच्या बाबतीत काय बोलशील तू आज? स्पर्धा खूप छान आहे, आयोजक ज्यांच्या वतीने मस्त स्पर्धा चालू झाली आहे, मलाही खूप खेळायला आवडतो इथे। काल ही स्पर्धा युट्यूबवर तू बघत होतास का? हा, बघत होतो। नक्की, धन्यवाद। दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय, डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे। धन्यवाद। यस, धन्यवाद संजय। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं। डीप कवर में फील्डर तैनात, मगर देखिए वहां पे थोड़ा सा लेजी फील्डिंग। हालांकि वहां के खिलाड़ी को भी दोष नहीं दिया जा सकता। उन्होंने सोचा होगा कि अगर बाय चांस यहाँ पे अगर गेंद उनके हाथों से निकल जाएंगी तो 4 रन भी हो सकते हैं, क्योंकि आउटफील्ड में थोड़ी सी खराबी है। वहां पे गेंद थोड़ा सा डांस कर रहा है, गेंद नाच रही है, इसी वजह से भी हो सकता है। हमें क्या दोस्तों, दोष देना बहुत ही आसान लगता है। ओहो, ऑफ स्टंप। येस, जी पारितोषिक आपल्याला लावण्यात आलेली आहेत ती घोटवळ यांनी जीपे केलेली आहेत। सो धन्यवाद घाटवळ। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान पर चलते हैं। इस बीच फुलर लेन गेंद थी और उसे ओवर पिच बनाकर, हाफ वॉली बनाकर ऑन द राइज खेलने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, मगर गेंद बल्ले का अंदरूनी सिरा लेकर वहीं पे लुढ़कती हुई इनफैक्ट बैक टू द बॉलर आई थी और रन लेने की कोई गुंजाइश नहीं। देखिए मैच बन चुका है, मेरे ख्याल से तो मैच बन चुका है। मैच में प्रवेश कर चुके हैं गेंदबाजी करने वाली टीम, क्योंकि 14 गेंदें और 29 रन की जरूरत। हाँ, इसमें तो अच्छी गेंद, फ्लैट बैटेड स्ट्रोक था ये, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में फिर से एक बार कमाल की फील्डिंग, किसी भी तरह की गलती नहीं। अगर इस तरह की फील्डिंग होती है ना तो फिर बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बढ़ेगा, बल्लेबाज थोड़े से विचलित होंगे, बल्लेबाज थोड़ा सा आउट ऑफ द फोकस हो सकते हैं, और इसी वजह से आपको अच्छी फील्डिंग करनी होगी। हर एक कैच को लपकना होगा, इनडायरेक्टली स्वाभाविक रूप से प्रेशर बढ़ता रहेगा, और प्रेशर बढ़ने के बाद दोस्तों प्रेशर में बल्लेबाज थोड़ा सा गैर जिम्मेदाराना स्ट्रोक भी खेल सकते हैं। 13 गेंदें और 28 रनों की जरूरत। देखिए धीरे धीरे आस्किंग रन रेट जो यहाँ पे जरूरी था वो बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। 23 रन 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाज राज, जबकि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सूरज वरणकर और नॉन स्ट्राइक एंड पर राज जाधव। 13 गेंदे 28 रन। मजेदार मैच, पहला ही मैच। इसमें दबा हवा में गेंद जरूर है, मगर शॉर्ट स्क्वायर ले खाली, विकेट कीपर उस गेंद के नीचे। ओ देखिए यही होता है, क्योंकि अब विकेट कीपर ने पुरजोर कोशिश तो की, मगर आउटफील्ड में खराबी होने की वजह से वहां पे बांध है और वो उनकी नजरें उनका लक्ष्य ऊपर था और इसी वजह से वो वहां पे गिर पड़े। कैच भी छूटा और उसी के साथ जीवन दान भी यहाँ पे मिला है और रन भी बल्लेबाजों ने लूटा है। तो ये दोस्तों ये तकदीर की बातें हैं, ये किस्मत की बातें हैं, मगर मैं विकेट कीपर को इस मर्तबा 10 में से 10 मार्क उनके एफर्ट के लिए देना चाहूंगा। वेरी वेल डन।
विकेट कीपर सुधीर, आपने बहुत ही अच्छा प्रयास यहाँ पे किया। देखिए, प्रयास करना ही आपके हाथों में है। हालांकि 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, ड्रिंक्स ट्रॉली मैदान पे आ चुकी है, 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए 12 गेंदें और 27 रनों की जरूरत है। और अब हम चलते हैं हमारे डीजे मास्टर के पास, एक सुमधुर संगीत सुनेंगे। दोस्तों, मैदान पर 12 गेंदें 27 रन और इस बीच नए गेंदबाज आए हैं सुजल। फिर से एक बार सुजल के हाथों में गेंद। इनफैक्ट मैं ये कहूंगा कि इस मैच की सारी बागडोर, सारी तकदीर सुजल के हाथों में। अगर सुजल का ओवर यहाँ पे अच्छा घटता है, कम रन का घटता है, विकेट टेकिंग का घटता है, तो फिर हो गोली की रफ्तार से ये गेंद निकल गई। मुझे तो डब्बा खाने के बाद दिखाई नहीं दी। क्या आपको दिखाई दी? मुझे बिल्कुल नहीं दिखाई दी। मैं ढूंढ रहा था रंग, गेंद कहाँ गई। ओहो, कमाल का पेस जनरेट किया है सुजल ने। पहली ही गेंद पर बल्लेबाज को दिया है चकमा। सुधीर विकेट कीपर, देखिए किस तरह से फील्डिंग सजा रहे हैं। जी हाँ, हमारे डीजे ऑपरेटर सुजल, मगर आज ये अलग ही रंग में दिखाई दे रहे हैं। आज एक अच्छे गेंदबाज के रूप में चमकते हुए ये चमकता हुआ सितारा है इस गांव का, इस पंचक्रोशी का। 11 गेंदे 27 रन, 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मात्र मजेदार मुकाबला। और इसमें दबा गेंद ने बल्ले का बाहरी सीरा लिया है। विकेट कीपर के बगल से गेंद निकल गई है लॉन्ग स्टॉप रीजन में। दंदनाती हुई गोली की रफ्तार। तराजू की तरह। ओहो, ये क्या कर रहे हैं? ये बिल्कुल अपेक्षित नहीं है। सुजल यहाँ पे गेंदबाज अपनी जी जान लगाकर गेंदबाजी कर रहे हैं। और आपको अगर इस तरह की गलतियां करते हम देखेंगे तो उनको भी बहुत दुख होगा, आपके चाहने वालों को भी तो बहुत दुख होगा, क्योंकि क्रूशल मोमेंट है। इस मोमेंट पर किसी भी तरह की गलती अपेक्षित नहीं है। समीर कांदळेकर यांना विनंती आहे की आपण आपल्या डगआउट मध्ये जाऊन बसावं, आपले मित्र वाट पाहत आहेत। समीर कांदळेकर। यस, 9 गेंदे 22 रन, पुरजोर कोशिश कर रहे हैं सुजल, जी जान लगाते हुए, अपना दिमाग लगाते हुए। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद, जैसे आई वैसे ही पहुंचा दिया। खूबसूरत ये शॉट, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारिका को
सोहम, क्या बात है सोहम। सोहम होता है, हर एक गेंद को, हर एक कैच को। 7 गेंदे 18 रनों की जरूरत। मैच कहां पे था और ये मैच कहां पे आ चुका है। किसने ये सोचा होगा कि 51 रन बना। 7 गेंदे 18, अभी तो बताया दोस्तों, 7 गेंदे और 18 रनों की जरूरत। सात गेंदे और 18 रन, यानी 51 रन बनाने थे। हमको तो ऐसा लग रहा था कि 4 ओवर में भी ये मैच खत्म हो सकता है और बल्लेबाजी करने वाली टीम आसानी के साथ जीत सकती है, मगर गेंदबाजों ने कमाल कर दी है, कमाल कर दी है और इस पूरे मैच में धमाल की है। देखिए मैच कहां से कहां आ चुका है। अब 6 गेंदे और 18 रन इस ओवर में। जैसे मैंने कहा था कि ये ओवर बहुत ही क्रूशियल रहने वाला है। इस ओवर में हमें पता चलेगा कि ये मैच किसके पक्ष में जाएगा। और सुजल ने लाजवाब, जबरदस्त, अप्रतिम कामगिरी की है। इस ओवर में सुजल ने खर्च किए हैं मात्र 9 रन और अपने साथी गेंदबाज के लिए अंतिम ओवर के लिए उन्होंने 18 रन बचा के रखे हैं। 18 रन 6 गेंदों में बनाना इतना आसान नहीं होता। देखिए बना भी सकते हैं क्योंकि ये बल्लेबाजों के लिए पैराडाइज ये विकेट है, बल्लेबाजों के लिए नंदनवन ये मैदान है। और इस मैदान पर हमने अक्सर 18, 20, 21, 22, 25 रन भी आते हुए देखे हैं। तो यहाँ पे 50-50 चांस तो जरूर है, मगर किसने ये सोचा था, ये मेन बात है। क्योंकि जब 5 ओवर में 51 रन चाहिए, 10 रन की औसत से आपको रन चाहिए, तो इस विकेट के मद्देनजर आसानी के साथ बन सकते थे, मगर अब वो वक्त निकल गया है आपके हाथों से। बहुत सारी गेंदें निकल चुकी है, ओवर निकल चुके हैं। अब 1 ओवर और 18 रनों की जरूरत। 1 ओवर और 18 रन। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, शुभ सोहम। सोहम सोहम के हाथों में अब सारी तकदीर है, पूरी तरीके से बागडोर उनके हाथों में है। ओहो, ये देखिए तो सही शॉट, लाजवाब, झन्नाटेदार, अफलातुन, ऑस्टैनिशिंग ये छक्का। यहां पे भी 9वां देना चाहिए था, क्या कहेंगे अब, क्योंकि ये कितनी दूर गई थी गेंद। ओहो, आउट ऑफ द पार्क थी। पहली ही गेंद पर आया है छक्का। अब 5 गेंदे और 12 रनों की जरूरत। अब पूरी तरीके से मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर। ओहो, उड़ाया, किधर है गेंद, गई है लॉन्ग ऑफ की दिशा में। अच्छी फील्डिंग। आहा, अब बहुत बड़ा सवाल है कि आउट कौन है। आणि मित्रांनो,
क्रॉस झालेला नाहीये. दुसऱ्या धावेसाठी तो धावला होता. स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवण्याचा त्यांचा विचार होता, परंतु तो नॉन स्ट्राईक एंड वरती ज्यावेळेस थ्रो आला त्यावेळेस तो त्याच्या रेंज मध्ये होता. सो सूरज हैज गॉन. चलिए दोस्तों, अब सिचुएशन क्या है देखिए. 4 गेंदे और 11 रनों की जरूरत. 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 4 विकेट गंवाए हैं. बल्लेबाजी करने वाली टीम धामन सही ने 4 विकेट गंवाए हैं और गेंदबाजी करने वाली टीम मढ़ाली टीम ने 3 विकेट खोए थे. इसका मतलब अब यहां पे उनको कंपलसरी 4 गेंदे और 11 रन बनाने ही होंगे. हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, 2 खिलाड़ियों के बीच में है. ओहो हो, यहाँ पे थोड़ी सी बदनसीब मैं कहूंगा बल्लेबाजों के लिए, क्योंकि 4 रन जहां पे मिल सकते थे वहां पे मिले हैं मात्र 2 ही रन. जी हाँ, कोई बात नहीं, मगर अभी भी 3 गेंदें आना बाकी और जीतने के लिए 9 रन. यानी 3 गेंदों में अगर एक बड़ा स्ट्रोक आता है तो ये मैच फिर से एक बार बल्लेबाजों के पक्ष में आ सकता है, क्योंकि 3 गेंदों में एक बड़ा स्ट्रोक लगाना लाजिम हो चुका है. अगर बड़ा स्ट्रोक आता है तो ये विजय होगा बल्लेबाजों का, और यहाँ पे अगर लगातार 3 गेंदों में बड़े स्ट्रोक से महरूम करते हैं गेंदबाज तो फिर गेंदबाजी की जीत. जी हाँ, जोरदार शॉट तो खेला है मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात. ओहो, छोड़ दिया है कैच. ओहो हो, एन मौके पर ये 2 रन बहुत ही इंपॉर्टेंट थे. ये विकेट बहुत ही कुशल था. यहाँ पे जीवन दान दिया है, ऊपर से 2 रन भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं. मगर देखिए दोस्तों, इससे भी बल्लेबाजों का ज्यादा फायदा नहीं होगा, क्योंकि आपको कंपलसरी एक बड़ा स्ट्रोक तो लगाना होगा, क्योंकि अभी भी 7 रनों की जरूरत. एक कम से कम चौका या एक कम से कम छक्का बेहद जरूरी है. हालांकि अगर चौका लगाते हैं तो 2 चौके लगाने पड़ेंगे, एक चौके से भी काम नहीं बनेगा. अगर गेंदबाज कोई गलती नहीं करता है, नो बॉल या वाइड बॉल नहीं डालता है, तो आपको लगातार 2 बड़े स्ट्रोक लगाने पड़ेंगे. अगर छक्का लगाता है तो फिर ये मैच बहुत ही आसान हो जाएगा बल्लेबाजों के लिए. क्या कमाल का मैच जारी है, दिलों की धड़कनें यहाँ पे तेज हो रही है. गेंदबाज के ऊपर क्या बीत रही होगी, बल्लेबाज क्या सोच रहे होंगे. जी हाँ, इसमें तो अच्छा शॉट है और वहां पे कोई फील्डर भी मौजूद नहीं है. आया है ऐन मौके पर एक बड़ा स्ट्रोक, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन. या बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे. गेंदबाज के ऊपर जितना प्रेशर है उतना ही बल्लेबाज के ऊपर भी प्रेशर है. किसने ये सोचा होगा कि अंतिम गेंद और ये मैच चलेगा, मगर लाजवाब मैच होता हुआ, जो भी होता हुआ लाजवाब होता हुआ. आहा, इस मतबा गेंद पूरी तरीके से मिस कर गए थे, मगर वहां पे देखिए थोड़ा सा फंबल हुए, 1 रन तो मुकम्मल कर लिया है. ओ, ये क्या हुआ है. ओ हो, वहां पे 3 रन दौड़कर मुकम्मल. सर कितने रन हो गए. 3 रन मुकम्मल ना. यस, बल्लेबाजी करने वाली टीम जीती है. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. आया, अब देखिए मुंह तक आया हुआ जो निवाला था वो निकल गया है. गेंदबाजी करने वाली टीम इस प्रतियोगिता से बाहर, इस मैच को हार चुकी है. ओहो हो, ये देखिए थोडी सी गलती. धामनसाई संघाला 500 रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. सन्माननीय दिनेश भाऊ रटाटे यांच्यातर्फे 500 रुपयांचं पारितोषिक धामनसाई संघाला. धामनसाई बी
या संघाला विनंती आहे की आपला जो काही निर्णय आहे तो कळवायचा आहे आणि याच दरम्यान आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय नामदेवजी मस्कर इथे आलेले आहेत.